नमस्कार. विबाज मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण लाटण्याचा अजिबात वापर न करता भरपूर पुरण भरलेली गुबगुबीत आणि मस्त मऊसूत पुरणपोळी बनवणार आहोत. पुरण बनवताना मिक्सर, चाळण किंवा पुरण यंत्र न वापरता अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं ते सुद्धा पाहणार आहोत. आणि पुरणपोळीसोबत खाण्यासाठी झटपट होणारी कटाची आमटी सुद्धा बनवणार आहोत. चला पटकन रेसिपीकडे वळूयात. सर्वात आधी आपण डाळ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटी चणा डाळ भांड्यात घेऊयात. चणा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चणा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ह्यामध्ये पाणी घेऊन 2 तास ही डाळ भिजत ठेवूयात. डाळ भिजत ठेवून 2 तास झालेत. ह्यामधील पाणी काढून टाकून डाळ कुकरमध्ये घेऊयात. ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाणी घेऊयात. डाळ 1 वाटी घेतली असेल तर 3 वाटी एवढं पाणी ॲड करायचं. आता 2 शिट्टी काढून डाळ चांगली शिजवून घेऊयात. डाळ शिजेपर्यंत पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घेऊयात. परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आणि त्याच सोबत अर्धी वाटी मैदा घेऊयात. मैदा जास्त जुना घ्यायचा नाहीये. थोडंसं चवीनुसार मीठ घेऊयात आणि आता हे पीठ छान भिजवून घेऊयात. चपाती करताना जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा हे सैल पीठ मळायचं आहे. हे बघा, बघू शकता हे किती सैल आहे ते. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्यामध्ये आपण तेलाचा वापर जास्त करणार आहोत. इथे मी हा मोठा चमचा भरून तेल घेते. आता हे तेल पिठात चांगलं मुरेपर्यंत आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळलं की पुरणपोळ्या अगदी मस्त छान मऊसूत होतात. तर हे बघा, घेतलेलं सगळं तेल पिठात मुरवून सैलसर पीठ मळून घेतलंय. आता हे पीठ एका भांड्यात घेऊयात आणि वरून लहान 2 चमचे तेल होईल एवढं तेल ह्यामध्ये घेऊन हे पीठ पुरण तयार करेपर्यंत मुरवून घेऊयात. पीठ मळेपर्यंत आपली डाळ सुद्धा छान शिजली आहे. ही बघा, अगदी मस्त शिजली आहे. डाळ खूप जास्त लगदा होईपर्यंत शिजवायची नाही. डाळ खूप जास्त शिजवली की पुरण लवकर घट्ट होत नाही. आता ह्या डाळीमधलं पाणी चाळणीमधून वेगळं करून घेऊयात. चाळणीमधून गाळलं की डाळीमधील सगळं पाणी बाजूला होतं आणि पुरण घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. ह्या वेगळ्या केलेल्या डाळीच्या पाण्याची आपण चमचमीत कटाची आमटी सुद्धा बनवून घेणार आहोत. त्यासाठी ह्यामधील 1 चमचा डाळ पाण्यात काढून घेऊयात. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये शिजवलेली डाळ घेऊयात. डाळ 1 वाटी होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेऊयात. आता हा गूळ डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात. गॅस आपला चालू आहे. मीडियम गॅसवरती हे पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. गूळ मिक्स केल्यावर गॅसच्या उष्णतेने आणि डाळीच्या ओलाव्याने तो नरम होतो. आता हा गूळ स्मॅशरने स्मॅश करायचा. गूळ नरम झाल्यावर अगदी पटापट स्मॅश होऊन तो लवकर विरघळतो आणि डाळीमध्ये छान एकजीव होतो. तर हे बघा, अगदी फटाफट आपला गूळ विरघळून स्मॅश झालाय. आपण कसलंही पुरण यंत्र, चाळण किंवा मिक्सर सुद्धा न वापरता कढईमध्येच मऊसूत पुरण तयार करून घेणार आहोत. सारखं सारखं स्मॅश करायची सुद्धा गरज लागत नाही. मध्ये 2 ते 3 वेळा असं स्मॅश करून घ्यायचं. अगदी काही मिनिटात असं छान स्मॅश झालंय आणि पुरण घट्ट सुद्धा होत आलंय. आता ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात. तुम्ही आवडीनुसार जायफळ पावडरचा सुद्धा वापर करू शकता. वेलची पावडर मिक्स केल्यावर एकदा स्मॅश करून घेऊयात. हे बघा, अगदी मऊसूत आपलं पुरण तयार झालंय. कुठेही डाळ राहिली नाहीये. आता हे कढईपासून वेगळं होतंय, पण हे बरोबर घट्ट झालंय का ते कसं ओळखायचं? तर पुरण असं जवळ एकत्र करायचं आणि चमचा त्यामध्ये उभा करायचा. तो तसाच उभा राहिला आणि पडला नाही तर पुरण अगदी परफेक्ट बनलंय. हे बघा, चमचा पडत नाहीये. पुरण चांगलं घट्ट झालंय. आता हे थंड करून घेऊयात. थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल. पुरण थंड होईपर्यंत आपण कटाची आमटी बनवून घेऊयात. त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं पॅनमध्ये घेऊयात आणि हे छान भाजून घेऊयात. साधारण 2 मिनिटातच हे चांगलं भाजलं गेलंय. आता हे पॅनमधून काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊयात आणि 1 कांदा उभा कापून घेतलाय तो ॲड करूयात आणि भाजून घेऊयात. त्याचसोबत 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं सुद्धा घेऊयात आणि हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान भाजून घ्यायचं आहे. कांदा खूप जास्त करपवायचा नाहीये. 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचा.
कांद्याला हलका तपकिरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. कांदा खोबऱ्याचं वाटण थंड करून घेतलंय. आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर घेते. आता थोडंसं पाणी ॲड करून हे छान वाटून घेऊयात. हे बघा, आपण हे छान बारीक वाटून घेतलंय. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेते. ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात. थोडीशी कढीपत्त्याची पाने घेऊयात. जिरं आणि कढीपत्त्याची पाने चांगली फ्राय झाल्यावर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि सुके मसाले ॲड करायचे. अर्धा चमचा हळद घेऊयात. 1 चमचा लाल तिखट घेऊयात आणि 1 चमचा गरम मसाला घेऊयात. मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले अर्धा मिनिट तेलात परतून घेतल्यावर बनवून घेतलेलं वाटण ह्यामध्ये ॲड करूयात. वाटणसुद्धा मसाल्यांसोबत तेलात 2 मिनिटे छान परतून घेऊयात. वाटण परतून झाल्यावर ह्यामध्ये डाळीचं पाणी ॲड करूयात. डाळीचं पाणी मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून ह्याला उकळी काढून घेऊयात. तर ही बघा, आमटीला मस्त उकळी काढून घेतली आहे. ह्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात. ही बघा, आपली मस्त चमचमीत कटाची आमटी तयार आहे. आता पुरणपोळी बनवून घेऊयात. आपण मळून घेतलेलं पीठसुद्धा चांगलं मुरलंय. पीठ चांगलं मुरलं की पोळीमध्ये पुरण हवं तेवढं बसतं आणि पोळी फाटत नाही. तर आता पिठाचा एक गोळा घेऊयात आणि आपण बनवून घेतलेलं पुरणसुद्धा थंड आणि घट्ट झालंय. ह्याचा सुद्धा गोळा बनवून घेऊयात. हा बघा, पिठाच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेतलाय. हाताला तेल लावून पिठाच्या गोळ्यामध्ये पुरणाचा गोळा बसवूयात. व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्यायचा. हा बघा, आपला पुरणपोळीचा गोळा तयार आहे. आता पोळी बनवून घेऊयात. पोळपाटावर मी असा प्लास्टिकचा पेपर घेतलाय. त्यावर थोडंसं तेल घेऊन पेपरला लावून घेऊयात. खरं तर पोळपाटाची सुद्धा गरज नाहीये. हा पेपर प्लॅटफॉर्मवरती ठेवून सुद्धा पोळी बनवू शकता आणि हा हाताने प्रेस करून पोळी बनवून घेऊयात. जसं आपण भाकरी थापतो सेम तसंच आपल्याला पोळी थापून घ्यायची आहे. अगदी लगेच ही पोळी बनवून होते. शिवाय जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ बनवता येते. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. ही बघा, आपली पोळी आपण मस्त बनवून घेतली आहे. आता तव्यावर भाजून घेऊयात. तव्यावर पोळी टाकताना मात्र काळजी घ्यायची, कारण प्लास्टिक पेपर तव्याला चिकटू शकतो. पण मी सगळ्या पोळ्या ह्या प्लास्टिक पेपरवरतीच बनवल्या. जराही कुठे प्लास्टिक पेपर चिकटला नाही. किंवा प्लास्टिक पेपरऐवजी बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. पोळी छान भाजून घेऊयात. आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी छान भाजून घ्यायची. दोन्ही साईडने अगदी मस्त टम्म फुलली आहे. बाकीच्या पोळ्या पण अशाच बनवून घेऊयात. तर मंडळी, आपण एकदम सोप्या पद्धतीने बनणारे, जास्त भांड्यांचा पसारा न करता पुरणपोळी किंवा तेलपोळी कशी बनवायची ते पाहिलं आणि मस्त अशी कटाची आमटी सुद्धा बनवून घेतली. मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.